माझ्या प्रीस्कूलच्या नवीन जर्नीला आशीर्वाद देण्यासाठी, शुभाशीष देण्यासाठी काल रात्री ताई आलेली आहे. आणि आता ताईला घेऊन ना मी जरा म्हटलं चला काहीतरी शॉपिंग वगैरे करायला जाऊया. तेवढ्यातच ताईला आठवलं की तिला प्लांट्स वगैरे घ्यायचे आहेत. आम्ही शनी मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. त्यानंतर इथे प्लांट्स घेण्यासाठी आलो. पण इथे ना या नर्सरीवाल्याबरोबर आज मी पुन्हा भांडण केलं. म्हणजे मी त्याला बडबडतच होती की तुझ्याकडून नेलेल्या फुलांना झाडाला एकही फूल येत नाही आहे, तर नक्की काय करायचं मला सांग. चला, त्याने आता सांगितल्याप्रमाणे पुन्हा 4 महिने वाट बघेन. आणि आता घरी आल्यानंतर ना ताईने लगेच इथे भाजी कट करायला घेतली. पण आज आहे शनिवार आणि शनिवारी आम्ही नॉनव्हेज खात नाही. आणि इथे ना नम्रताने चपात्या बनवून घेतल्या. वा, एवढं छान वाटलं ना, म्हणजे गरमीमध्ये चपात्या करण्याचं टेन्शन गेलं. आणि इथे मी ना डाळ आणि भात एकातच लावलेला होता. ते पूर्ण त्याला चिटकूनच गेलं होतं. आणि या गोष्टीची मी एवढी मजा घेतली ना, बापरे. म्हणजे अशा गोष्टींमध्ये ना, म्हणजे काम करताना स्वतःच मजा घ्यायचं, स्वतः हसायचं. मला खूप म्हणजे असं असतं कधी कधी. आणि आता आमटी बनवते. आमटी बनवायची म्हटली की त्याच्यामध्ये एकदम मस्त लाल असं मिरची पावडर असेल, आमटीचा रंग अप्रतिम येतो. आणि त्याचबरोबर चिंच. चला, दोन्ही पदार्थ आठवणीने घातले. आणि हो, शनिवार ताईचा उपवास असतो, यासाठी मी साबुदाणे आल्या आल्या भिजत घातले. आणि शेंगदाणे आणलेले आहेत, तर ते सुद्धा आता भाजायला घेतले. म्हटलं तवा आता गरमच होता, त्याच्यावरच भाजून घेऊया. आणि आज तर फेवरेट एक वस्तू जाणार आहे, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा. याच्याने तर आमटीचा स्वाद एवढा असा मस्त होतो ना, वा. एकदा सोडून दोनदा भात खाल्ला तरीसुद्धा ना पोट भरतं, पण मन भरत नाही. फायनली माझं एक इथे पार्सल आलेलं आहे. इतकी थकलेली होती ना मी की मला पार्सल उघडण्याची जराही इच्छा नव्हती. पण अमृताने खूप इन्सिस्ट केल्यामुळे ते काढायला घेतलं. तर मी इथे मागवलेलं होतं एक घड्याळ. आणि हे घड्याळ कसं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन मी. भेटूया पुन्हा. बाय बाय.